नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, भावी शिक्षक मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। शिक्षक भरती संदर्भात बऱ्याचशा दिवसांपासून कुठून कशा जागा येतील यासाठी सगळेच अभियोग्यता धारक आपल्या आपल्या लेवलला प्रयत्न करत आहे। सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तुमच्यासाठी आता 2400 जागा ह्या मार्गातून सुद्धा ओपन होणार आहे। नेमकं कुठून होणार आहे ओपन, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब लगेच करून ठेवा। चला तर 2400 जागा तुमच्यासाठी उपलब्ध होत आहे, पण काय अडचण काय ते पण मी सांगतो। त्यासाठी सगळे प्रयत्न करतच आहे, आपण हे प्रयत्न करू काय होते बघूया। पण तत्पूर्वी एक प्रमोशन ऍक्टिव्हिटी करतोय इग्नाइट अकॅडमी कडनं। प्राधान्यक्रमापासून नियुक्तीपर्यंतच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला आम्ही ह्या मेंटॉरिंग बॅच मध्ये सांगणार आहे। नो डाऊट हे सगळं युट्यूबवर पण आम्ही देणारच आहोत फ्री स्वरूपामध्ये, फक्त ते स्कॅटर्ड असणार आहे। तुम्हाला जर जमलं ते पण बघू शकता, अदरवाईज तुम्हाला सिक्वेन्सनी पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही बॅच अवेलेबल आहे। त्याचबरोबर तुम्हाला सीडीच्या बॅचेस पण आम्ही चालू केले, तुमच्या मित्रांना नक्कीच ग्रुपमध्ये शेअर करा आणि त्यांना सजेशन द्या। इग्नाइट अकॅडमीची बॅच एकदा बघ बाबा, आवडली तर नक्की जॉईन करा। चला तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। आता बघा, एक महत्त्वाचं परिपत्रक आलंय 4 जून 2026 शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं आहे। कुणासाठी आहे? शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संदर्भात गेलेलं आहे। विषय आहे केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे, नियुक्ती प्रक्रिया राबवण्यासंदर्भातली आहे। तुम्हाला माहिती असेल ही जी निवड यादी आहे ना, म्हणजे ही भरती जी आहे ना, ही कधीची माहिती आहे? ही भरती जी आहे ही 2023 ची आहे। पेंडिंग पडली होती, 2025 ला रिओपन झाली एक जीआर आल्यामुळे। म्हणजे काही शिक्षकांना इथे परमिशन मिळाली फॉर्म भरायला आणि परत रिओपन झालं, परत एक्झाम झाल्यानंतर म्हणजे एक्झाम लेट झाली, एक्झाम झाल्यानंतर गेले कित्येक महिन्यापासून रिझल्ट लागून सुद्धा नियुक्ती किंवा निवड यादी आणि नियुक्ती लागतच नव्हती। आता मात्र लावावीच लागेल। का लावावं लागेल बरं, तुम्ही गेस करा। कारण का हे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा, इथे हे शिक्षक केंद्र प्रमुख पदावर गेले तर शिक्षकांची पदं रिक्त होत आहे ना। शिक्षकांची पदं जर रिक्त झाली तर त्या ठिकाणी शिक्षक भरती चालू आहे ना, शिक्षक भरतीतून भरली जातील ना पदं। म्हणजे हा मुद्दा आपण आपल्या लक्षात नाही आला, पण सरकारने लक्ष ठेवलंय। चांगले काही गोष्टी शिक्षण विभाग बघतोय, चांगल्या गोष्टी आहेत। सो नक्कीच हा फायद्याचा मुद्दा आपल्यासाठी असणार आहे। फायद्याचा म्हणजे हक्काचा मुद्दा असं म्हणूया आपण। सो हे परिपत्रक तुम्ही बघू शकता, 4 जून 2026 चं परिपत्रक आहे। यामध्ये भरपूर सारे मुद्दे, 2 दिवसात तुम्ही निकाल लावून टाका, 2 दिवसात 5 दिवसात तुम्ही डीव्ही करून टाका, 2 दिवसात तुम्ही नियुक्ती देऊन टाका। तुम्ही ते बघू शकता सगळे मुद्दे। मी तुम्हाला हवं तर दाखवतो की हे 7 दिवसात म्हणजे 15 तारखेपर्यंत सगळंच करा असं त्यांनी सांगितलेलं इथे बघा। हे सगळं बघितलं तुम्ही, इथे तुम्ही काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो बघा, ते काही मुद्दे त्यांनी दिलेले आहेत बघा। सो इथे मुद्दे तुम्हाला दाखवतो। सुरुवातीला त्यांनी मुद्दे दिलेले आहे बघा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण त्यांनी सांगितलंय, इथे मुद्दे बघा। या पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलंय की सदर पत्र निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे। काय यादी? कोणती यादी? उमेदवारांची यादी। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काय करायचंय, हे सगळं चेक करून त्यांनी सांगितलं अडीच पट उमेदवार घेऊन टाका। 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट दिनांकाला काय करा, त्यांचा डीव्ही पण करून टाका। बघा काय बरं तपासणी। मग तुम्ही इथे विचार करा, 4 जूनला परिपत्रक आलं, 2 दिवसाचा वेळ दिला त्यांनी, 2 दिवसात त्यांनी पब्लिश करायला लावलं, त्यानंतर 5 दिवस वेळ दिला त्यांनी, 5 दिवसात तुमचा डीव्ही पण कंप्लीट करा असं पण त्यांनी सांगितलंय। आणि डीव्ही कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा परत त्यांनी सांगितलं 2 दिवसाच्या आत त्यांची काय करा, निवड, अंतिम निवड यादी पण द्या, अंतिम निवड यादी, आणि 2 दिवसाच्या आत तुमची नियुक्ती यादी पण लावा। हे सगळं सांगितलं त्यांनी याच्यामध्ये, बरोबर। याच्यामध्ये सगळं हे डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं बघा। हे तुम्ही जर खाली गेलात अजून तर डिटेल त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सांगितलेलं आहे आणि शेवटी त्यांनी सांगितलंय की 2 दिवसाच्या आत हे सगळं करून झालं पाहिजे। बघा काय झालंय, पडताळणी पूर्ण झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, 2 दिवसात काय, अंतिम निवड यादी लावा। 2 दिवसात निवड यादी लागली, परत त्यांनी सांगितलंय की काय, निवड यादी केल्यानंतर 2 दिवसात काय करा, नियुक्ती आदेश समुपदेशनाने पदस्थापना करून टाका। म्हणजे हे जर सगळं लक्षात घेतलं, तुमच्या लक्षात येईल की ही 4 तारीख, 2 तारीख, 5 म्हणजे डे म्हणूया, 5 आणि 2 + 2, 4 आणि 2 6, 6 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 जून पर्यंत ही पदं सगळी भरून टाका किंवा नियुक्ती देऊन टाका। कारण ही नियुक्ती दिल्यानंतर ते शिक्षक पदोन्नतीने पुढे गेले की त्या जागा रिक्त होतात, आणि त्या रिक्त जागांवरती आम्हाला शिक्षक भरती करायची आहे। मग शिक्षक भरती संदर्भात काय सांगितलं त्यांनी ते बघा। मी तुम्हाला आता जे बोललो होतो, 2 दिवसात यादी, 5 दिवसात डीव्ही, 2.5 पट उमेदवारांची निवड, त्यानंतर 5 दिवसात तुमची नियुक्ती, हे सगळं सांगितलं। आता इथे महत्वाचा मुद्दा तुमचा तो सांगतो मी। 2400 शिक्षकांची पदे रिक्त होणार याच्यातनं। ही प्रोसेस जर वेळेत झाली तर किती, 2400 पदं रिक्त होणार आहे शिक्षक भरतीसाठी।
लक्षात घ्या. आता ज्या ठिकाणून हे शिक्षक त्या पदावर जाणार आहे त्या संस्थांनी, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी, खाजगी स्थानिक म्हणजे झेडपीच्याच म्हणूया आपण, झेडपीवाल्यांनी हे सगळं तयार करून ठेवावं. नाहीतर मग ते म्हणतील आमचं हे बाकी आहे ते बाकी आहे, बिंदू नावाले बाकी आहे, ही अडचण येऊ शकते. 15 जून पर्यंत ही प्रोसेस चालेल आणि नेहमीप्रमाणे सरकारी काम 6 महिने थांब. गडबड झाली तर मग गडबड होऊ शकते, लक्षात घ्या. आता मी सांगतो मला 2400 पद मी कसं सांगितलं बघा. तिसरा मुद्दा काय सांगितलं बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची प्रक्रिया चालू झाली आहे. प्रस्तावाअंतर्गत निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सुमारे 2400 पदे या शिक्षक पदभरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात. हा, पण याच्यात त्यांनी मुद्दा काय वापरलाय, असा वापरायची काय गरज आहे. निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जे करायची नाही का, मग ही अडचण आहे. हे यांचं अशी अडचण आहे. कधी बसूनची भरती आहे, नियुक्ती द्यायला पाहिजे होतं, इथे जागा द्यायला पाहिजे 2400 जागा त्यांनी. ते म्हणतात झाल्यास. अरे लावा की कामाला, तुमचीच माणसं आहे, तुमचं ऐकत नाही का. मागचा एक व्हिडिओ मी घेतला, तुम्ही बघितला असेल. आयुक्त काय सांगतात, विनंती आहे. अरे विनंती कसली, ऑर्डर करा. शिक्षक भरती रखडायची तुम्हाला, धोक्यात आणायची तुम्हाला, तर असं नाही व्हायला पाहिजे. झाल्यास काय करून टाका. 2400 जागा काही कमी आहेत का आम्हाला, त्या जिल्ह्यानुसार ह्या जागा वाढतात ना. आमच्यातला एखादा उमेदवार त्या जागेवर गेला तर त्याची जागा आम्हाला मिळते ना, इतर उमेदवारांना मिळते ना, बरोबर की नाही. सो 2400 पदे या शिक्षक भरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात नाही, उपलब्ध करायचीच आहेत असा शब्द पाहिजे होता त्यांचा. हे काय होऊ शकतात, हे साहेब पण कोणते अवर सचिव महाराष्ट्र राज्य नाही म्हणायला पाहिजे असं. शिवाय आगामी शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत असल्याची पार्श्वभूमी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्र प्रमुखांवर सोपण्यात आलेली वाढीव जबाबदाऱ्या विचारात घेता देखील उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल याची दक्षता सर्व समजून घ्यावी. हे वाक्य चांगलं आहे, वेळेत करा, पण कराच बाबांनो. 2400 जागा आहे, तुम्ही सांगतात नवीन शैक्षणिक धोरण, मग शिक्षकांना राबवायचं नाही का. शिक्षक नकोय की तुम्हाला, ते राबवण्यासाठी शिक्षक लागतील ना, मग ते कुठे गेलेत. हे 2400 जागा रिक्त झाल्या पाहिजे आणि पदभरतीला आल्याच पाहिजे. अडचण हीच येऊ शकते, सरकारी काम 6 महिने थांब. तुमच्या आमच्यासाठी ठीक आहे, होतं असं. इथे सुद्धा असं होऊ शकतं. यांचं सरकारच काम करतंय, सरकारी काम करतंय, त्यांना 6 महिने थांबायला लागतंय. होऊ शकतं, असं नाही व्हायला पाहिजे. यासाठी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. वेळेत सर्व गोष्टी होणार. ज्यांनी दिलेल्या डेडलाईन आहे 15 जून पर्यंत त्यांची नियुक्ती झाली पाहिजे. नियुक्ती झाल्यानंतर त्या 2400 जागा पदभरतीला लगेच संबंधित झेडपीनी, आता झेडपीला 6 तारखेपर्यंत सगळं मिळणार आहे, 6 जून पर्यंत. मग त्यांच्याकडनं जे शिक्षक जाणार आहेत पुढे किंवा 12 तारखेपर्यंत सगळं फायनल होणार आहे. ह्या 3 दिवसामध्ये या प्रत्येक झेडपीने सुद्धा रिक्त झालेल्या जागा ज्या की एकूण 2400 होणार आहे, यांची सुद्धा बिंदू नामोली पद्धतीने अपडेट करून शिक्षक भरतीला जागा द्यायलाच पाहिजे. 2400 जागा आहेत, काही कमी नाही येते. 2400 फॅमिली, 2400 शिक्षक रुजू होणार आहेत, 2400 शिक्षकांवर चालणारे फॅमिली इथे डिपेंड आहे. हे वेळेत व्हायलाच पाहिजे. वेळेत न झालं नुकसान होतंय, अभियोग्यता धारकांचं नुकसान होईल. दुसरं काय होणार मग, हे नेहमीप्रमाणे काय एक्सटेंड करतील, काय शिक्षक भरती एक्सटेंड करतील किंवा ह्या जागा सेकंड टप्प्यात टाकतील, असं पण होऊ शकतं. हे काय काही पण त्यांचे कामं पुढे ढकलतील आणि अशा गोष्टी घडतील. असं होऊ नये यासाठी आम्ही पाठपुरावा घेतोय. तुम्ही पण पाठपुरावा घ्या, प्रत्येकाने पाठपुरावा घ्यायचा. यासाठी निवेदन द्यायची वेळ तर निवेदन पण देऊ आपण, संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देऊ, झेडपीचे संचालक असतील ते त्या विभागानुसार त्यांना देऊ, आमदारांना सुद्धा देऊ आपण. सो सगळ्यांनीच करा. पण हा मुद्दा खूप महत्वाचा तुमच्या आमच्यासाठी. ह्या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो महत्वाची गुड न्यूज आहे तुमच्या आमच्यासाठी, 2400 जागा तुम्हाला इथे रिक्त होऊन उपलब्ध होणार आहे. सो अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. आणि अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.